नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की कुछ खास। भिवंडी आगरी महोत्सव 2026 के अढ़ावा मीटिंग व नियोजन के साथ साथ नारियल फोड़कर किया गया शुभारंभ। बता दें कि यह संस्था सभी समाज को साथ में लेकर चलने वाली संस्था है, जो कि सोनाले स्थित ग्रुप ग्राम पंचायत सोनाले क्रीड़ांगण में होने वाले 24 जनवरी से 28 जनवरी तक भिवंडी आगरी महोत्सव 2026 के नियोजन को लेकर संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ महात्रे के नेतृत्व में अढ़ावा मीटिंग का आयोजन किया गया। उपस्थित पदाधिकारियों के हाथों नारियल फोड़कर शुभारंभ किया गया। इस उपलक्ष्य में डॉक्टर यशवंत दादा सोरे, भगवान ठाकुर, सुनील पाटिल, शशिकांत कथोरे, विजय जोशी, संदीप महात्रे, हर्षद पाटिल, सनेश्वर महाराज वाकड़े, मोहन मनेरा आदि पदाधिकारियों के साथ साथ महिला पदाधिकारी भारी संख्या में उपस्थित थे। तो वहीं पर अढ़ावा मीटिंग की जानकारी देते हुए डॉक्टर यशवंत दादा सोरे ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। सर्वप्रथम सर्वांना जय आगरी। आज भिवंडी आगरी महोत्सव 2026 साठी आपण नारळ फोडला, म्हणजे त्याचा शुभारंभ केला। जर विचार केला तर आजची जर उपस्थिती बघितली तर खरोखरच सगळ्यांना आगरी महोत्सवाचं आकर्षण आहे आणि प्रत्येकाला ती आवड आहे हे बघून नक्कीच लक्षात येतं। अतिशय चांगल्या प्रकारची उपस्थिती होती। आता सगळ्या कार्यक्रमांच्या बद्दल चर्चा झाली। पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असेल आपलं वारकरी महोत्सव, वारकरी महोत्सवामध्ये काय काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर प्रत्येक पुढचे 4 दिवस सगळ्याच गोष्टी असतील, म्हणजे गाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेतला। तसेच शेवटी काय करायचं यासाठी परत एकदा मीटिंग होईल। परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व आगरी महोत्सव कमिटीच्या सदस्यांना, महिला बंधू सगळ्यांना विनंती करतो की आगरी महोत्सव म्हटलं तर पैशाची म्हणजे आर्थिक बाब आलीच, आणि त्या आर्थिक बाबीसाठी आपण सर्वांनी कोणी काय देईल त्याच्यापेक्षा आपला वाटा काय असेल हे प्रत्येकाने समजलं पाहिजे। आपला खारीचा वाटा काय नाही होईना पण तो त्याच्यात दिला पाहिजे, अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो। तसेच आर्थिक बाब म्हटलं तर आतापासूनच चालू होईल की आपण सगळ्यांकडे गेलं पाहिजे। जे प्रमुख आपल्या इकडचे डेव्हलपमेंट उद्योगपती आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य कसं मिळवता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। कारण हा जो आर्थिक बजेट आहे हा खूप मोठा आहे। सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही। म्हणून मी परत एकदा सर्व सदस्यांना विनंती करतो की आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या परीने प्रयत्न करा। तसेच भिवंडी आगरी महोत्सव हा दरवर्षीपेक्षा कसा मोठ्या पद्धतीने साजरा करता येईल आणि तो कसा जास्त नावारूपाला येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा। सगळेजण आवर्जून प्रयत्न करतात, परंतु त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून हा आगरी महोत्सव सगळ्यात मोठा आगरी महोत्सव कसा होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, ही सगळ्यांना नम्र विनंती। असा हा महोत्सव सुरू होणार आहे, साजरा होणार आहे। तर याच्यासाठी आजची ही पहिली नियोजनाची सभा या ठिकाणी झालेली आहे। बऱ्यापैकी बरीच माणसं आली। आम्हाला वाटला नव्हता की पहिलेच मीटिंगला आवरी माणसं येतील, पण समाजावर प्रेम करणारी माणसं काही कमी नाही। आगरी समाजावर जेवढा आगरी माणसांचा जीव तेवढा बाहेरच्या माणसांचा पण जीव, कारण आया जे पत्रकार आल्यांना त्यांच्या कोणी आगरी नाही, सगळं बाहेरचं आहे, पण त्यांचा जीव असल्यामुळे त्यावेळी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। आजच्या या मीटिंगमध्ये चांगल्या प्रकारे चर्चा झाली। जे गेल्या टायमाला काही जर चुका झाल्या असतील तर त्या कशा सुधारायच्या, त्याचप्रमाणे या महोत्सवाला कशा प्रकारचं नियोजन करता येईल या ठिकाणी सगळ्या जमलेल्या माणसांनी इथं सूचना केल्या। त्या सूचना या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन अंमलबजावणी ही लवकरच केली जाईल। त्याचप्रमाणे यावर्षी सगळ्या परिसरात युवांना, म्हणजे भिवंडी तालुकाच नाही तर आमच्या वंदनाताईंनी सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कसा पोचता येईल, डोंबिवली झालं, अंबरनाथ झालं, या ठिकाणी आम्ही जाऊन तिथल्या लोकांना पण आमंत्रित करणार आहोत आणि अशा पद्धतीने यो आगरी महोत्सव जोरान साजरा करायचा। जय आगरी। आगरी महोत्सवाचा
ज्ञानदीप या ठिकाणी प्रज्वलित होतोय। सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आपणा सर्वांचा महोत्सव भिवंडी करत आहेत पुष्पहार अर्पण करून। आजच्या दिवसापासून तर भिवंडी आगरी महोत्सवाच्या टॉप 10 सोहळ्याची आणि शेवटची रात्र म्हणजे बक्षीस वितरण जो होतो, ज्याच्यामध्ये लकी ड्रॉच्या ज्या शेवटच्या 2:30 वाजताची जी मध्यरात्र असते तेव्हापर्यंतचा उत्साह टिकून ठेवणाऱ्या आमच्या सर्व भिवंडी आगरी महोत्सवाच्या या महिला पदाधिकारी आहेत। या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ज्यांचा उत्साह, ज्यांचा आनंद, म्हणून त्या ज्याही ठिकाणाहून येतात सर्व महिला प्रतिनिधींना भिवंडी आगरी महोत्सवाचा सलाम आहे। ते 27 जानेवारी 2026 पर्यंत सोहळा रंगणार आहे। आमच्या उपाध्यक्षा खऱ्या अर्थाने लाईट गेली ते थोडं बरं झालं, कारण हा दिव्याचा प्रकाश आता खऱ्या अर्थाने दिला आहे। आमच्या आदरणीय नंदा पाटीलनं शुभेच्छा दिल्या, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। परंतु खऱ्या अर्थानं डिसेंबर आणि नोव्हेंबर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। गावदेवी माते की जय। गोलकऱ्या देवा की जय। साहेब, दरवर्षी वारकरी महोत्सवाचा जो महाप्रसाद आहे, हा महाप्रसाद दादांच्या माध्यमातून दिला जातो। आपल्या मातोश्रींच्या आठवणींना उजाळा म्हणून वारकरी संप्रदायाचा हा सोहळा होत असताना तो महाप्रसाद असतो। गणपती बाबा की जय। चला, भिवंडी आगरी महोत्सवाचे सल्लागार आगरी भूषण, अरे साईनाथ महाराज की भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांना गणेश दादा पाटील श्रीफळ वाढत आहेत। गणपती बाप्पा साहेब आणि सरपंच भवाळे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढला जातोय। पाटील श्रीफळ वाढत आहेत। हो पोलीस पाटील, पोलीस पाटील पुढे आहेत आपले। मनोरा साहेब या, मनोरा साहेब या। भिवंडी दादा गोतारणे काय दादा कुठे गेले? पोलीस पाटील आमचे आदरणीय शत्रुघ्न पाहिलं की मला पेनची त्यांच्या हातातील आदरणीय सुरेशजी पाटील पण सोडला ते नेणार भांबरेजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शुभा ग्रुप भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष घरामध्ये काही उपवास वगैरे किंवा काय शनिवारी सुरुवात होईल। काही चिंता करू नका, चतुर्थी होऊन जाते आणि महोत्सव संपला की एकादशी नंतर आहे। दिवसाचा प्रत्येकाला त्याग करावा लागेलच। हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।